सोन लेव झाला तर आता मी मस्त दावत गेलो थाव बिव झालतो दावत नेतो मी याला सोन्याला येऊ माझ्या सोबत नेतो ना आता दावत दाजीला म्हणतो दाजीने दिलं तर लय चांगले लय फोन केलं सोन्या हे काही इथून हालायचे मागच नाही बाबा. गेले 3 महिने झाले इथून कुठं जाय नाही बी आणि काहीच करी नाही. सोन बाबा सोन्या सोन माझं लय मन झाला. मला काय वाटते माहिती का ह्याला गोड गोड बोलावा. ह्याला गोड गोड बोलू नये ना इथून आज कटवायचाच प्रयत्न करू. ही बी आतमध्ये कामात गुतली तोपर्यंत ह्याचा कांडच करतो आता. इकडे बरं काय इथं बस ना एवढा लांब कुठं हात बरं. इथं काय कोरोना बिरोना काय जास्त अंतर ठेवायला लागला. काय करतो काय नाही मग सोन्या 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 काय करतो. आपल्या वादराला जीव लावित होतो. वगारू नाही हे वासरूला का वगारू म्हशीला असतं म्हशीला वासरू हे वासरू आहे. आणि सोन्या सोन्या काय म्हणतो ती कालवडी ती. तुला कालवडी मधला गोऱ्या मधला फरक कळतो का. हा करतो ना कळत बर जाऊ दे ते. पण मी काय म्हणतो माहिती का तू आता किती दिवस झाले इथं आलेला. 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. बरं तुला आता जायचंय का नाही. नाही जायचं मला. नाही जायचं. बरं आता सलम तू राहायला इथं 3 महिने झाला. तसं तर येणं जाणं तिकडे काही इकडे काही 1 वर्ष झालं तुला. पण आता तुला 3 महिने झालं सलम इथं राहायला लागला तू. मग तुला आई बापाकडे जायचंय का नाही नेमकं. मी माझ्या बहिणीला सोडून राहत नाही. नाही राहत. हा. काय बहिणी काय तुला दत्तक घेतलंय काय. माझ्या बहिणीला सोडून मी बिलकुल राहत नाही. आणि तुम्ही पण दाजीला सांगलीच बरं. अरे मग चांगलं आहे पण माझ्या चांगलेपणाचा तू गैरफायदा घ्यायला लागला ना. नाही हो दाजी काय त्याच्यात काय केलं बरं आम्ही. अरे करीत काय नाही पण तू इथं किती दिवस राहायचं असं. मी बहिणीला सोडून मी राहू शकत नाही ना माझ्या. मी काय म्हणतो जोपर्यंत तुझ्या बहिणीचं लग्न नव्हतं झालं तोपर्यंत ठीक आहे. तुम्ही तुमच्या आई बाबाच्या घरी दोघं बी होतात. अरे पण आता तिचं लग्न झालंय ना. आम्हाची घरी पण मी शिवाय राहत नव्हतो. असं आहे का. अरे बाबा ते सगळ्या गोष्टी खऱ्या असतात. पण तू माझं ऐक. अरे तुझं लग्न व्हायचे अजून आणि तू जर असा बहिणीच्या इथंच राहिला तर उद्या कुठं आपण जमवायला गेलो तर काय म्हणते पोरग कुठं राहत पोरग काय करत काय सांगायचं. पोरग बहिणीला सोडून राहू शकत नाही आणि इकडे राहताय असं सांगू का मग मी. कसं सांगणार मी. मी म्हणतो तसं ऐक. कामाधंद्याचं बघ. हे काही नसते हे सगळी मोहमाया. इथं राहू नको ही सगळी मोहमाया असते. दाजीन बहिणन बिनन काही नसतं. मी पण माझ्या बहिणीला सोडून लहानपणापासून राहिला ना. तुम्ही म्हणतो लांब जम. अरे लांब जा नाही पण तू तुझ्या कामाधंद्याचं बघ ना दादू काहीतरी. नाही मी बहीण सोडून माझ्या राहत म्हणतो. आणि तुम्हाला काय मी काय जर झालो तर तुम्ही बहिणीला सांभाळतात आणि मला तुम्ही हातून द्यायला. अरे बाबा ती माझी बायको आहे ना तिला नाही सांभाळायचं तर काय करेन. मग मी माझ्या बहिणी सोडून तर राहत नाही. ऐकलं का माझं तू जा आमच्या घरातून इथून. मी नाही जाणार. बरं बरं नाही ती मी तुझी मजा करीत होतो फ्रँक करीत होतो मी तुझ्यासोबत. तू काय जड आहे मला तुझ्या बहिणीला सांभाळतो तुला बी सांभाळीन नको टेन्शन घेऊ. इथंच राहायचं खायचं प्यायचं बिनधास्त आहे का नाही. काय चालू होतं नेमकं. काय चाललं होतं. काय नाही देऊ काय झालं रे. मला म्हणतो जा जा मला हातून देत होते. का हो माझा भाऊ लय जड झाला का तुम्हाला. तो जड नाही झाला मला त्याला चांगलं सांगत होतो मी की बाबा तू काय कर थोडस खा पी आराम कर जरा म्हणजे असं सांगत नाही काय तसं नव्हतं म्हणे. ते काय म्हणले म्हणे जा थांबलं तर असं तर तू जाव तू जा. कमून त्याला हाकलून लावायला लागलात नेमकं. कुणाला माझ्या भावाला. हाकलून कुठं लावतोय त्याला. मग काय करायला लागलात जा जा जा. त्याच्या लक्षात येत नाही त्याच्या. काय लक्षात येत नाही. नेमकं तुला जा म्हणत होते ना रे हे. नेमकं मी येड आहे. हा? तुमचं म्हणण्याचा उद्देश होता. बरं काय विषय माहिती का तर मी काय वाईट सांगत होतो का. मी त्याला काय सांगत होतो की बाबा तू कामाधंद्याचं बघ तुमच्या इथं जा. अहो बघा ना लहान आहे अजून तो. लहान कुठं 24चा झालाय तो. तरी पण लहानच आहे अजून तो. तुझ्यापेक्षा मोठा आहे तो. पण मला कधी सोडून नाही ना राहिलेला तो आजपर्यंत.
बरं चालतंय. बरं चल, मी येतो शेतातून, बरं. आवरतो. हा चालतंय. ए, यायचंय तुला? नको. चल तू घरात चल माझ्यासोबत चल. मला तर आता राळ सांगून जायचंय. इकडं एक रस्ता आहे, इकडं बी एक रस्ता आहे, इकडं बी, पण नेमकं जावं कुठं आता? मला तर काही कळणार बघा. काय टेन्शन आहे हे, काय काय टेन्शन आहे व सगळं टेन्शनच. घरचं टेन्शन, शेतीच्या कामाचं टेन्शन, देण्या घेण्याचं टेन्शन, ते लोकांचे पैसे ते वैतागवाडी, ते एक एक पैसे मागत आहेत. मला तर वैताग आला. ह्याला काय जगणंच कठीण होऊन बसलं बा. देवा, इतकं टेन्शन. आता तूच रस्ता दाखव रे बाबा. मला तर खूप वैताग आला, ह्या जगण्याचाच उपयोग आला. आता तूच काहीतरी रस्ता दाखव देवा, काहीतरी रस्ता दाखव रे. अरे बापरे, साक्षात भोले बाबाचं दर्शन, साक्षात भोले बाबाचं दर्शन. आता दर्शन होतंय आज चांगले योगित. बाबा दर्शन झालं. वा 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 वा. बाबा नाहीये मी, कोण? नाटकात गेलतो मी. नाही 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 नाही, मला आज भोले बाबाचं दर्शन झालं. मी भोले साक्षात भोले बाबाची भेट भोले झाली बाबा मला. नाही राव मी. अहो नाही 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 नाटकात प्रयोगाला गेलतो. नाही 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 नाही. अहो मी खूप त्रासात होतो. मला तुमच्या दर्शनाने, नाही राव, मी तुमच्या नाटकात गेलतो. दर्शनाने बाबा, माझं हे कल्याण होणार आहे. नाटकाचे. हे मी नाटकाचे मान्य कपडे. करणारच नाही. तुमच्या बघा. दर्शनाने माझं कल्याण होणार आहे. अहो वैताग आलाय हो बाबा. नाही. मी नाही राव, नाही 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 नाही. मी बाबा बिबा कोण नाही. मी नाटकात कामाला गेलतो. अहो असं नका. असं होऊ शकत नाही. मला साक्षात भोले बाबाचं दर्शन झालंय. अहो, मी बाबा नाही राव. मी नाही. आणि बाबा नाही, मी तिकडे नाटकाला गेलतो. मी तशी बाबा, माझी एक अशी बाबा राहिली. एक कृपा करा, तुमचे चरण माझ्या घराला लागू द्या. अहो, माझ्या माग माझीच आधीच पिढा आहे. कुठं तुमच्या घराला चरण नाही नाही नाही, असं नाही हो. साक्षात भोले बाबाचं दर्शन झालं आणि मला ही सेवा घडू द्या बाबा. बाबा बिबा काही नाही राव. मी नाही नाही, ऐका. तो रस्ता कुठं जातो? अहो सगळे रस्ते मिळून इथेच येतात. तिकडचा रस्ता मिळून इथंच येतो, हा रस्ता मिळून इथंच येतो, आणि हा पण रस्ता मिळून इथंच येतो बाबा. ऐका बाबा, चला तुमचे चरण माझ्या घराला लागू द्या बाबा. बसा बसा हो हो, चालतंय चालतंय, लगेच बसतो बाबा. बसा, नीट बसा. हो हो हो. कोणाचा फोन आला काय माहिती. आरतीचा फोन. हॅलो, हा बोल की ग. अगं काम करत होते. हा बोल ना. कुठं? थायलंडला? बाई, कधी गेलीस ग? हा का? कसं आहे तिथं? एवढं भारी आहे? हा हा, काय माहिती नेलं का नाही. मला तर याने आजपर्यंत बीडला पण नाही नेलं. बीडपेक्षा लांब आहे का ग ते? हा, तिथं पाणी पण आहे, एकदम निळं पाणी. बाई, मी नाही बाई बघितलं कधी तसलं. मला लय आवडतं अगं तसं बघायला, पण हे घेऊनच नाही जात. हो ना. मोमो मोमो म्हणजे काय असते? ते बी खाल्लंय का तू? भारी लागतं का ग? हा, मला पण खायचंय तसलं. मग तिथं फोटो बी काढलेत तुम्ही? हे सगळं खरं आहे, पण काय माहिती बाई नेतेत का नाही. मला तर इथं पण नेत नाहीत कुठं जवळपास. एवढ्या लांब कवा न्यायचे तर. बरं बघू, बोलून तर बघते मी त्यांना. हा चालतंय. अगं मला कामं पडले तर मग मी तुला नंतर फोन करते. लाईट कवा येते काय बरं का? लय वेळ झाला लाईट गेली. आता पण लाईट यायला पाहिजे होती. आता ॲटोचं टाकलंय बटन, बघू आता कधी लाईट येते. पाणी लावून देऊ मस्त पैकी. आता काय करावं, लय वेळ वाट बघितली, पण आतापर्यंत लाईट यायला पाहिजे होती. ऊन पडले असलं बेकार. मला वाटतं आता घरी जावा आणि जेवणच येऊ, काहीतरी खाऊ. आली लाईट तरी हाय, बरंच वावर आहे अजून भिजायला. भिजन तेवढं. काम पडलेत बरं का मरणाचे.
आता हे खतन बीट टाकायचे सगळं, पण हे काय बायकून मेवना आणि हे तर यायलाच तयार नाहीत रानात. माझी एकट्याचीच मरणाची बेजारी. सकाळी दिसतं त्याला थोडं सांगायला लागलो, लगेच आली पळत. जाऊ द्या, हे तू जेवण काहीतरी करतो. चला बाबा, आज मला थोडं सेवा करण्याचा तुमचं योग येऊ द्या. अहो, माझं ऐका राव, तुम्ही माझं ऐका. मी बाबा बिबा नाही राव, मी नाटकात काम करतो. नाटकात काम करता? मी नाटकात काम, हे दिसना का तुम्हाला? मी आताच नाटकाचा प्रयोग करून आलो. हे बघा ना, हे टप्पू जनतेन माझं काय हे बघा ना राव. हा, मागापासून गाडी खरंच खरंच आहे, खरंच आहे राव, खरंच आहे, खरंच आहे, खरंच आहे. बाबा नाही राव, मी हा, नाटकात हा. काम करतो मी. हा, हा, त्याच्यामुळे पुढं तुम्ही मला मागापासून हे करता, घरी चला घरचं. मी काय घरी बिरी येणार नाही बा. बाबा मला वाटलं तुम्ही खरंच बाबा आहेत. हे नाही राव, खरंच बाबा हे सर, मी आता नाटकाचा प्रयोग करून आलोय मी आता. असं आहे ना? हा, काय राव, आता आपण काय करू? तुम्ही बरं काय 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 करता? काम काय करता? काय नाही काम कर, हे काय मी असे प्रयोग करतोय ना, 1000-500 रुपये कमी कर. मी काय टोपलेच काय काम अहो मी बी असंच बेकार मोकार फिरतोय. एक काम करू, काय करायचं? तुम्ही काय करा, का झाडाखाली बसा. एका झाडाखाली? हा, झाडाखाली बसून कसं जमायचं बा? अहो तुम्ही तिथं मी प्रचार करतो ना या पंचकृषीत, हा. आणि लोकांना सांगतो की गब्दुले बाबा आलेत. अब्दुल बाबा हा. नावच पाडलं का माझं हा. अब्दुल बाबा? गब्दुले बाबा आलेत म्हणून, आणि ते काही विचारा, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देतात. कोणाचं काही कमी जास्त सांगते, सगळं काही सांगते. असं मी पंचकृषीत प्रचार करतो. तुम्ही काय कामावर मला काही द्या. बर बर, चालतंय हा? चालतंय ना, करून मग आपण. हा, आहे का पण जागा आहे का तशी? जागा आहे, अगदी मस्त पैकी एक लिंबाचं झाड आहे. त्या झाडाखाली बसा मस्त, आणि चलून द्यायचं खुशाल. बर बर, चालतंय. हा? चल, हा. चल. चला पुढे किती लांब? चला, मी दाखवतो तुम्हाला झाड. अमावस्याची रात्र होती त्या दिवशी, आणि ती तिथे एकटी. आणि मग काय झालं माहितीये का? तिथे एक माणूस आला, पण त्या माणसाला आहे ना मुंडकच नव्हतं. मुंडकच नव्हतं. पूर्ण काळे कपडे घातलेली, हाताचे नख असे लांब लांब झालेली, आणि मुंडकच नाही. आणि तो तिला आहे ना म्हणत होता, माझं मुंडकं सापडून दे. हा, मग ती एवढी भिली की ती डायरेक्ट दुसऱ्या दिवशी दवाखान्यातच ऍडमिट झाली. तिच्या अंगात फूट घुसलं होतं. मग बाबा, मांत्रिक, तांत्रिक सगळे आणले, भूतच निघानाच. मग शेवट काय होतंय माहितीये का? मग जे गोष्ट ऐकतं ना त्याच्या बी अंगात भूत शिरतं. ते तुझ्या बी अंगात शिरत. आता काय करायचं? तू तर ऐकलीस. मामाचा वाडा आहे का? हा वाड्याच्या पाठीमागे पडतं घर आहे. हा त्या घरामध्ये यायचा. हा मी रात्री येत होतो हा लजीला. हा. तिथं थोड्याचा आपशाचा आवाज यायला. त्या दरवाजापाशी गेलो, आवाजच यायला. मला नंतर हादरून दिसली. नंतर मी तिथून डायरेक्ट सनात पडलो आणि धारी धरामध्ये गेलो. तुला माहिती आहे काय? ती हादरून यायचा. हा तिला बाया पुरी दिसल्या तर चांगली सुंदर. ती डायरेक्ट त्यांच्यामध्ये धुत, आणि तिची पण तंत्रीत बिंत्रीत हसून दे. ती निजच नाही ती हादरून. ही हादरून लय डेंजर आहे. बापरे. लय म्हणजे लय डेंजर. ती डायरेक्ट हानामध्ये दिसली तर तांत्रिक म्हणते तू तोड पण आण, तरी ती बैल निघत नाही आधी. तू तर ती बैल जिलते तू तिथं. नाही, मी कधी नाही गेली. ती हादरून लय बेकार. जाऊ दे बाबा, हे अशा भूताच्या गोष्टी नको. मी माझी कामं करते. बरं. हे रोहित बोलतास नाही, खरं असेल का? मी तर याला खोट्या खोट्या गोष्टी सांगत होते भूताच्या. पण ह्या गोष्टी सगळ्या खऱ्याच असतात का? मग खरंच जर भूत असलं तर खरंच ते लोकांच्या अंगात शिरत असेल. माझ्या बी शिरलो एखाद दिवशी तर. काय असतं नेमकं ते? मला तर खरंच भीती वाटायला लागली. कुठे गेले गाड्या दोघं बी? घर उघडायचे सगळे. अनु, रोहित, त्याला कुठे गेले गाड्या हे दोघं बी? घर सगळे मोकळेचे तर. अनु, रोहित, रोहित, अनु,
अरे कुठे गेले बाबा हे? इकडे कुठे लपत आहे? ह्या रूम मध्ये रोहित, अरे काय झालं कडे ह्यांना? अनु, रोहित, अनु, ह्याला कुठे गेले बाबा? घर मोकळे टाकलेत का? ह्यांना काय येडे बिडे झाले काय? हे काय झालं बाबा? कुठे गेले ते? अय अनु, ह्याला घरात कुठंच नाही बाबा ही. अनु, अय अनु, कायचा आवाज येतोय इकडे? अय अनु, अनु, काय झालंय तुला? ऐक ना माझं आहे. काय झालंय तुझं? हा, रोहित कुठे आहे? होय, रोहित कुठे आहे? अय अनु, मी काय म्हणतो ऐक ना, तुला बरं वाटत नाही का? आज मी ऐकली लैला मारली होती, ती जोडून गेली. तू आज लय सुचय. मला तर लय बे वाटतंय बाबा, माझी तर हिंमतच नाही घरात जायची. हिला अचानक काय झालं असं असं? मला तर वाटतं हिच्या अंगात नक्की भूतच घुसलं असं. नाही तर मग हे असं कधीच करीत नाही तिच्या आयुष्यात. आणि आज टेन्शन आलंय मला. काय झालं? काय झालं? कुठे गेलता तू? खेळायला. खेळायला? हा. अरे दादू, तुझं खेळायचं वय करा आता. तू केवढा झाला तरी अजून तुला सकाळी सांगितलं होतं मी. दाजीला आणले तर सोबत. गेलता का? मुलांसोबत, हा. एक गोष्ट सांग का तुला? हो. तुझ्या बहिणीने नाही का हा. बालुशाही आणली? बालुशाही, बाळूशी आणली. बालुशाही. हा, बालुशाही थोडी नाही आणली. 2 पराती बालुशाही आणली. 2 पराती. दोन पळती. आणि ती तुला लय बघत होती. तिला वाटायचं मग माझा रोहित खाईन बालुशाही, त्याला मरणाची आवडती. मी मला ऐक म्हणते घे ना, आम्ही तुला सांग का, हा. आम्ही 2 बालुशाहीच खाल्ल्या. बाकीच्या सगळ्या बालुशाही तुझ्यासाठी ठेवल्या. तू काय कर माहिती का? तू जा किचनच्या वरती बालुशाही ठेवल्या. बरं. तिथं जायचं, असं झाकून ठेवल्या. आहे का नाही? हा. आणि दम्माने खा बालुशाही. कधी भेटली नाही म्हणून खाची लागण ठसका बिस्का. जा दम्माने, जा. ताई होती तिथं दिसना झाली बा. तिला मला जरा बघतो. मला बालुशाही येत खायची आणि तो जी पुढे नाही. ए ताई, मला बालुशाही येत खायची. बालुशाहीची येत तर भूत लागली. दादा तुझं म्हणले होते नेमकं किचनच्या तिथं बालुशी तुला नाही, तिथं ताई बसलेली. तिथं जाऊन सुजितो. आयला किती वेळ झाला गेलाय ह्यो? आले दमदार गडी बर का. मी तर मरणाचा घाबरलो होतो. मला तर वाटतं ही नाटक फक्त मलाच नाही करीत. मग हे एवढा वेळ झाला आत गेले आणि कस काय अजून आलं नाही का? खाते बालुशाही. ताईला आता धर्मेश्वर ताई दिसेना राव. तू तर ये, तुझं नाही. ताई, ए ताई, ताई तेच इचरायली वाटते. जाऊ दे आपण बालूचे खाऊ. बालूचे ताई दिसेना बाबा. ए ताई, ताई, आलो कडे, आलो घाबरले ते फुल. अय रोहित, 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 काय झालं? मी जरा मै शोधलं ताईला. हो. ताई जरा मै नाहीसली. हो. वाट्या वाच खाली बसलेली होती. वाट्या खाली? हा. कोणच्या केस वाट्या? बिस सोडले आपले. केस बिस सोडलेले? हा. मग तिथं जे बालूचे बिलूचे काय नाही वातीवर. नाही वय. सायपा जरा माझी. ती कुठं बसली होती? वाट्यापाशीच ना? हा. अरे मला वाटतं बालुशाही तिनेच खाऊन घेतली वाटतं. तुम्ही काय मला तिची भिरिलं. तिने तिने मला हात धरला होता. हात धरला तुझा? हो. अयो. काय म्हणली अजून? ती म्हणली थाली बस हे अशी आवाज थाळलेली. रोहित, खरं सांगू का तुला? हं. मी पण मरणाचा घाबरलो होतो मगा. मला पण असली मरणाची भीती वाटली होती ना. मला पण मरणाची भूक लागली होती.
मी आलतो रानातून हाका मारतोय सगळ्या घरात बघत मला- बघत 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 मला तिकडे गेलो. बालुशाही खायची आता. बालुशाही खायची होय. हा, चालेल दाजी, चालेल अरे ना. नका ना मला चला मरणाचं दाजी. भ्या वाटतंय चालेल दाजी. आईला तुम्हाला मारचिनला काय मला बालुशाही खायची. अरे बालुशाही पण मला मरणाचं घरात भ्या वाटतं चला, तुम्हाला ताई, बळच नाही ताई, लागला चला ए रोहित चला. पाया पडतो का नग मला ऐक ना ऐक ना ऐक ना, नग चला. नग नग चला, ताई, ना. नग नग चल नग मला लय टेन्शन आले तू घरात ऐक ना, मला नेऊ दाजी. नको 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 अरे परिस्थिती काय तुला बालुशाही खायची नाही, चला आपण बाहेर खाऊ घातल्यावर. बाहेर हॉटेलवर हो. पण तुला खायचीच हो. बरं काय करू मला बी मरणाची भूक लागली लय भूक लागली मला मी बी खाईन पोटाला चला. तुला बी बालुशाही देतो चल चला. खायला चल काहीतरी खावा लागेल बाबा मला बी मरणाची भूक लागली सकाळपासून गाडी ती बिघडली तिला नीट करावं लागेल त्या गाडीला बी आता ही घेतली नवीन चल ओ रोहित ए उतर खाली कुठे चाललात कुठे आम्ही गावात चाललो जरा कशाला काय नाही जरा चक्कर मारून येतो ए उतर खाली तू चल आता येतो ना. काय घरी इतक्या मोठ्या भाकरी पडल्यात सकाळपासून जेवण नाहीत कोणाचे दोघांचे पण हा? ए, बस येतोच ना 5-10 मिनिटात येतो आम्ही ए, तू थांब. काय कुठे जायचं नाही चला वापस घरात चला जेवण करा आणि मग जा काय आता काय काय करायला लागला तुम्ही कुठे जायचं आलो असतो लगेच जाऊन आम्ही काय नाही आलो जायचं आम्ही उतरा दोघं. खाली ए, चल रोहित बस नाही, नाही, नाही. येतो आम्ही 5-10 ओ, मिनिटात आता तुम्ही उतरा खाली उय, आता काय खरं नाही रोहित चला उतरा हो खाली तुम्ही चला बरं जेवण करून जा मग उतरा काय चला. भूकच नाही आम्हाला अहो, नाही, नाही, भूत काय नाही. मला कसलीच भूक नाही खरंच नाही आता भूक नाही. सकाळपासून जेवण नाही केलं आणि काय भूक अहो, नाही नाही भूक आज नाही, झालाच नाही मला भूत नाही. नाही भूत नाही असू दे भूत काय नाही असू दे चल तू कोण नाही जाऊ तू दे. गप्प बस बरं रे, गाडी तू चल. थांब मला स्टँड बिंड लावून गाडी नाही अहो पडेल चला ना तुम्ही. गाडी काय नाही पडेल. लावलं इकडून चला तुम्ही चला चला बरं पडली माझी. यायला अवघड आहे तमाशा आहे चप्पल. बाबा. चला 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 पहिले जेवण करा आणि मग जा कुठे जायचं तिकडं चला चला आतमध्ये ऐक ना आम्हाला भूकच नाही तर बिलकुलच रोहित अहो, चला जेवायला. आलेले बळजबरी चालली काय नाही नाही. काय भूक नाही सकाळपासून जेवण नाही दोघांना भूकच नाही तू बळजबरीच करायला लागली बाबा तू इकडे ये. अरे अवघडच झालं इकडे इकडे ये तू भूत नाही ना. चल म्हणले ना तुला मी गपचूप रोहित आता काय खरं नाही चला चला आतमध्ये जेवण करायचंय ना हा ना जाऊ दे. रात्रीचं काय नियोजनाचं तुला तर जेवण अरे तुला जेवणाचं पडलंय मला संध्याकाळी आता नुसतं अवघडच वाटतंय मला संध्याकाळचं मरणाची भीती वाटते मला आताच अरे दिवसा दुपारच आपण इतकं करू संध्याकाळी तर किती मरणाची भीती वाटन आपल्याला अरे काहीतरी डोकं लावावं लागेल ना का आयला काय करावं माझं तर डोकंच चाललं नाही झाला होय दाजी. हा. नेमकं आपल्या गावाच्या बाहेर मला माणूस घेतला होता. आपल्या गावाच्या बाहेर हा. एक माणूस भेटला होता हा. तुला ते म्हणलं होता आमच्या गावामध्ये दबदुल बाबा म्हणून आलेत. गब्दुले बाबा हा. हं. ते काय भूत तरणी तोतरा बारामती ते आता ते समजा ताडतय ते. भूत करणी कवटाल बारामती हा. का भानामती 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 हा. काढते ते ताडतय तर ते आपण ताईला घेऊन जाते. ताईला तिथे घेऊन जायचं पण ताईला घेऊन जायच्या अगोदर आपण त्यांना फोन बिन तर करावं लागेल ना नंबर बिंबर आहे नंबर आहे ना, नंबर दिला ना त्याने माझ्या तर. बरं लाव बरं फोन त्याला पहिलं बरं होईन बाबा असं काहीतरी झालं तर जरा बोला. हॅलो दबदुल बाबा आहेत. हा गब्दुले बाबा मी तुमच्या शेजारच्या गावातून बोलतो हो शेजारच्या गावातूनच बोलतोय मी हो ते तुमचा कोणीतरी माणूस आमच्या एका माणसाला भेटला होता माझ्या मेहण्याला आणि त्यांचं बोलणं झालं ते म्हणले काय बी तुमची करणी असू द्या भानामती असू द्या भूत असू द्या काही जरी असलं ना तरी इलाज होईन त्या गोष्टीचा हो ना तेच विषय मग काय करावं लागेल मला तिकडे घेऊन यावं लागेल पण मला तर नाही वाटत ही तयार होईल हा माझ्या बायकोच्या अंगात घुसले भूत सकाळपासूनच येडवणी करतील सध्या हाय नॉर्मल पण बघतोच बाबा आम्ही प्रयत्न तर करतो तिला घेऊन येण्याचा हो चालतंय येतो आजच येतो हो चालतंय ठेवू का मग आता ऐक ना हम्म. आता मी बोललोय त्यांना हा.
आपल्याला काही करून ना हिला तयार करावं लागेल. बरं ही काय अशी तयार होणार नाही. हिला गोड गोड बोलू की आपण आपण गावातलं जाऊ हा आई वडिला आई वडिलाकडे. हा त्या भाने ती येईन. त्या वाहनाने येईन का? हा पण मग दुसऱ्याच रस्त्याने गेलो तिने आपल्याला मग परत तिच्या अंगात तसं आल्यावर आपली बेजारी करू नये तिने. नाही होत नाही होत नाही होत का? नाही. परत चलते चल आपण करू प्रयत्न काहीतरी. घरात चला मग ब्रेक काम कर ना. घरामध्ये ती त्याला बाहेर बोलायचं का मग घरातच जायचं? तुझ्या भावाने बाहेर बोलायचं बरं बोलू घरामध्ये बोलायचं घरामध्ये बोलू. बरं एक काम कर, तिला बाहेरच बोलून आण. मला घरात लय बे वाटते बरं. बाबा, पहिलं त्याच्यासारखं झालं ना लय तापायचा डोक्याला. मी इथं बसतो इथं बाजावर, ये घेऊन तिला. म्हणले आपल्याला आई वडिला जायचं. हा काय हो कुठे जायचंय? मी म्हणलं गेलो असतो तुझ्या माहेरला. बस ना. माहेरलं काय सारखंच जातो. आलो असतो चक्कर मारून. आहे का नाही रोहित? आता गेलतो. काय आहे रे? अहो पण मी म्हणते आत्ताच जाऊन आलते ना मी. परत परत कशाला? चल ना ताई जाऊन येतो आपण. नको. आता आता धोंडे जेवणाला पण जाऊन आलो तर परत परत जाणं बरोबर वाटतं का हो? आता तू पाठीमागच काय म्हणत होती? काय म्हणजे प्रत्येक वेळेस मला म्हणायची ना जायचं जायचं, तर आज मी म्हणतोय म्हणून चल. नकोच. नको. आता काय करावं, कसं नेवा हिला? काय म्हणलं? बरं ऐक ना, एक सरप्राईज आहे. सरप्राईज? हो, काय? तुला घेऊन जायची तिकडे. नाही नगच. काय चल ना, तू ऐक ना माझं. अहो पण जायचंय कुठं नेमकं? सरप्राईज आहे म्हणलं ना तुला. काय सरप्राईज आहे सांगा मला. आता सरप्राईज ओपन केलं मग ते सरप्राईज कसं राहील? का सांगावंच लागते? काय रे? ओपन नाही तर ओपन नाही करायचं. बर चल, तरी तुला सांगतो. हा. विषय काय माहिती का, आपल्याला एका ठिकाणी जायचंय. हम्म. आपण तिथं गेलं की रोहितचं लग्न 15 दिवसात झालं पाहिजे. खरं? हो. मग अरे आता वा. भावाच्या लग्नासाठी, भावाच्या सुखासाठी तयार तर होऊ शकते ना तू. चालेल. हे महत्वाची गोष्ट होती म्हणून मी तुला सांगत नव्हतो. जाऊ दे, आता सांगितली. जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. हे माझ्यासाठी सरप्राईजच आहे. हम्म. कधी जायचंय? ठीक आहे, आता जायचे थोड्या वेळातच. थोड्याच वेळात जायचंय. हो. मग तू आवडती का आता? हा मी आवरते थोडस, हो. मग लगेच जाऊ. हो चालते. सांगून बसत जा बाबा. बसली मी. बसलात ना? व्यवस्थित बस. बसा येत. हो उतरा. ही काय इथं जवळ जायची आपल्याला, लय लांब नाही. काय विषय माहिती का, आपल्याला ज्या व्यक्तीला भेटायचे ती व्यक्ती इथे वावरात असती. हो. कोणी माणूस दिसला? अगं हा इथं जवळच आहे त्यांचं वावर, आणि महत्वाचं म्हणजे वावरात असल्यामुळे त्यांच्यावर आपली चर्चा व्यवस्थित होईल. आहे का नाही? चला बरं. ठीक आहे, इथं जवळच आहे, लय लांब नाही जायचं आपल्याला. किती लांब जायचं? ठीक आहे, इथं जवळच आहे, नको टेन्शन गाडी घेऊ. इतके लांब लावली, चलत चलत किती लांब आलोत आपण. आता गाडी इकडे येतच नाही ना. ते ज्या व्यक्तीला आपल्याला भेटायचंय ना ती व्यक्ती इकडे आहे. आणि महत्वाचं तुला माहितीये ना, आपल्याला काय करायचंय, रोहितचं लग्न करायचंय. म्हणून तर आपण एवढी मेहनत करतोय ना. मला माहितीये तुझे पाय दुखत येतं, तुला चलू वाटा नाही, पण थोडं कष्ट तुला सोसावंच लागेल. फक्त आणि फक्त याच्या लग्नासाठी चाललो आपण. हो ना, मग त्याच्या लग्नासाठी चाललो. हे काय आलंय जवळ, आता किती लांब राहिले तो. महाराज महाराज, ओ महाराज उठा उठा. काय पार्टी आली, पार्टी. हे इकडून इकडून इकडून. हा हा, टाईट टाईट बसा, जरा टाईट बसा. बसा, नीट बसा. बसा 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 बसा. हे काय आलं जवळ, काय झालं? चल ना जवळ आहे काय झालं नु? जवळ आहे, चल.
अय काय झालं अनु काय झालं काय झालं हा काय अरे झालं? हीच ती व्यक्ती आहे ही काय हेच ते बाबा आहेत चल. तेच आपलं म्हणजे हे करणार आहेत चल चल ताई रुईच्या लग्नासाठी ना आपल्याला विधी करायचा आहे ग अनु ऐक ना माझं तू चल मला ताई नाही जायचं. ताई, चल ना. रुईचं लग्न करायचे की नाही तुला ताई चल ना हा? माहिती ताई रुईचं ताई लग्न माहिती नाही येऊ शकत एक साडीवरचा पाय सोड ऐक ना ताई चल ना ऐक ना अनु 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 आणू ताई चल चल नाही. चल 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 ना आता एवढ्या जवळ आलो तर ऐक ना तू अय अनु अवघड झाले बाबा हे सॉंग ओम भगनी भागवतरी ओम भट स्वाहा. चल ऐक ए ताई चल चल आपल्या रुईच्या लग्नासाठी आपल्याला एवढं तर करावंच लागेल ना अनु बस ताई बस 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 खाली बस खाली बस 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 एवढं दूर लागतोय बाबा 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 ओ बाबा बाबा थांबा 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 बाबाला थोडी समज लागलेली थांबा जरा बाबा ध्यान असतंय बाबा ओ बाबा बाबा ओ बाबा बाबा ओ बाबा बाबा झोपलात काय बाबा मूर्ख बालका. बस. बाबा 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 डोळे उघडा राव हे जायचं भूत पळून बाबा हो शांत व्हा शांत व्हा. मी सध्या ध्यानस्थ बसलोय. मी माझ्या अंतर्मनाने सगळं बघतोय. बाबा समस्या आली थोडस डोळे उघडा सांग कोण आहेस तू? नाही सांगणार. सांग कोण आहेस तू? नाही सांगणार मी. तुझं नाव काय? नाही सांगणार. ओम भट स्वाहा. बाबा विचारा ह्या झाडाला लय त्रास येईल आपल्याला याचा निकालच लागला पाहिजे माझं बाबा नाव- सांगा सांग माझं नाव सांग लवकर माझं नाव सांग. नाही सांगणार. सांग लवकर तुझं नाव. माझं नाव सगुण आहे. कुठून आलीस तू? नाही सांगणार. सांग लवकर कुठून आलीस सांग. सांग लवकर. मी वर चाळीची आहे. कशाला आली? लागून आले मी. कशाला आली? माझ्या मनात एक इच्छा अपुरी राहिली. काय तुझी इच्छा? लय मोठी इच्छा राहिली. लय मोठी म्हणजे काय इच्छा आहे तुझी? माझी जी इच्छा अपुरी राहिली. काय इच्छा आहे तुझी? सांग कसं सांगू आता. सांग लवकर. लय मोठी इच्छा राहिली. काय इच्छा आहे तुझी? माझा नवरा मला लय मारायचा. हा माझा नवरा मला लय हाणायचा. माझा छळ करायचा. त्यामुळं माझी एक इच्छा अपुरी राहिली. काय तुझी इच्छा आहे सांग. आणि मला इच्छा- मला फिरायला जायचं होतं. कुठं? मला लय लांब जायचं होतं. कोण लांब तरी कुठं लांब कुठं जायचं तुला? मला ह्या गावातून ह्या गल्लीतून बाहेर निघायचं होतं. कुठं तुझी सांग. इच्छा इच्छा पूर्ण केल्यावर जाशील का? हा काय निघून इच्छा आहे जाईन. तुझी? मला मला सांग. मला थायलंडला जायचंय. थायलंडला जायचंय हा. मला थायलंडला जायचंय. थायलंडला जायची इच्छा? हे काय इच्छा आहे बा मला मोमो खायचं. झाडाची इच्छा वेगळीच आहे मला मला पाण्यात पवायचं. असली कसली इच्छा आहे? ही कोणती इच्छा आहे बा झाडाची मला बोटीत बसायचंय. अरे बापरे मला त्यामुळं मला थायलंडला जायचंय. बाबा बाबा बघा ना काहीतरी करा ना राव बाबा, हे वेगळंच आहे तुमच्याकडे कशाला आलो आम्ही बाबा काहीतरी करा. बाबा काहीतरी शांत करा ना बघा ना तुम्ही थायलंड धरा बाबा हे लिंबू धरा फिरायला जायचं. हे विसरले थायलंड बिलंड काय म्हणते ते सगळं विसरले पाहिजे माझी बायको शांत बाबा, देऊ झाली का पाहिजे अजून? पहिल्यासारखी लिंब धरा. हा. ते तुमच्या जवळ राहू द्या. आता शांत होईल. हा. ते थायलंड बिलंड जायचं काय नाव काढणार नाही. तुमच्या असं आहे जवळ ना? सांभाळून ठेवा. आता ही आमच्या कंट्रोल मध्ये येईल का आता कंट्रोल मध्ये येईल तुमच्या आता. असं आहे का
शांत पहिल्यासारखी होईल काही पहिल्यासारखे शांत होते. लिंब फक्त जाऊन देऊ नका. जवळ राहून द्या फक्त, ते फेकू नका लिंब, घरात ठेवा जवळ. बरं शांत चालतंय. होईल आता. जा आता तुम्ही. हो जा, चालतंय. हा यावा तुम्ही आता. हा. आणि दक्षिणा काय तुमचा? दक्षिणा आपण इथं कुठं आलो? आपण होय हे रोहितचं लग्न जमण्यासाठी नाही का आलो आपण महाराजां ते बाबांकडे? केस तू सोडले, आम्ही कुठं सोडले तर? बाबा आमच्या रोहितचं लग्न जमन ना मग? हा जमन आता. हा जमन म्हणते आता. जमन आता. रोहितचं लग्न मी इथं येऊन कधी बसले? 15-20 दिवसात अगं. आता जमून जाईल आता रोहितचं लग्न. जाईन ना. आपली चर्चा घरी नव्हती झाली, एका व्यक्तीला आपल्याला भेटायचंय, मी म्हणलो होतो तुला सिक्रेट आहे, ते हेच सिक्रेट होतं. नमस्कार. चला येत होत. हो या जमन लग्न. दक्षिणा आम्हाला लग्न जमल्याच्या नंतर द्या. बरं बरं चालतंय. हो चालतं. या तुम्ही. हो चालतं, या तुम्ही. चल उठ. बरं तुम्हाला देऊन टाकतो मी दक्षिणा. हो 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 तिच्या एकटा मला काय बोलता आलं नाही. बरं. तुम्ही या उद्या सकाळी घरी. हो हो येतो देऊन टाकतो. बघतो मी सकाळी वाट सकाळपर्यंत हो. काय बर करतो बर का. बर. जाऊ का? हो चालतंय. हो आले फोनच उचले नाही बाबा. 7-8 फोन झाले त्याला. उष्णे पैसेच कोणाला द्यायला नाही पाहिजे तर. आता माझं दुसरं काम आहे, पण त्यासाठी पण हे फोन उचले नाही. मित्र मित्र करून ह्यांना पैसे दिले आणि आता अशी झक मारायला लागले तर. आता इथून पुढे ना कोणाला पैसे द्यायचे नाहीत. उचल बाबा उचल, माझी अडचण आहे. अवघडच आहे बाबा. काय करता तू? काय नाही बसलो, ये ना. काय म्हणते? काहीच नाही म्हणलं, काय बोलतात काय नाही. काय नाही, ते मित्राला फोन करत होतो. ते उष्णे पैसे दिले ते मी त्याला. ते फोन घ्याय नाही काहीच करे तुम्हाला नाही. किती वेळेस सांगितलंय उसने नका पैसे देत जाऊ, तुम्ही तसंच करतात. आता काय करावं, आता दिलते त्यावेळेस त्यांनी मला नड सांगितली, त्या हिशोबाने मी त्याला पैसे दिलते. आता ते फोनच उचले ना माझे, काय करू मग आता? आता काय उद्या सकाळी त्याच्या घरी जातो बघतो, मागवतो त्याला पैसे, काय करू. ते मी काय म्हणत होते, हम्म. ते ना माझ्या मैत्रिणी त्या जरा असं म्हणजे सगळ्याच मैत्रिणी नाही का फिरायला जातात कुठं पण. तर मला असं वाटत होतं की आपण पण असं फिरायला जायचं नाही का. फिरायला जायचं? हा. कुठं जायचं फिरायला? म्हणजे कुठं पण जाऊ फिरायला. कुठं? चल वावरात. मरणाचं काम तेवढंच येते पडलंय. का हो? आ? आता सारखं मी रानातच काम आता करू का? रोहित तुम्ही दोघं जण घरीच बसलेले असतात. मी एकटा जातो रानात, पाणी देतो, बाकीचे कामच करतो, सगळं मला एकट्यालाच बघावं लागतं. मस्तपैकी फिरतो नदीला बिदीला तिकडे खाली. नाही मला अजिबात हसून यायला लागलं. तुम्ही असंच करतात दरवेळेस. पण तुम्हाला किती वेळेस असं म्हणलंय मी की चला फिरायला म्हणून. कुठं नेऊ तुला फिरायला? तुम्ही नाही न्यायला लागलात मला पैशाची फिरायला. माझी तानातानी व्हायलीच अगोदर. लोक माझे पैसे देणार हं, तुला फिरायचं आणि ते सुचते. असं कसं काय पैसे नाहीत तुमच्याकडे? आता नाही त्याला मी तरी काय करणार आहे. आले होते, आल्याच्या नंतर बघता येईल काही, पण सध्या तर नाहीत भाऊ माझ्याकडे पैसे. तुमच्याकडे पैसे नाही का? माझ्यासाठीच पैसे अय अनु, अनु, अय अय अनु, अनु. अय्यो. अवघड चाललंय बाबा. हा हॅलो गब्दुले बाबा, ती परत तसंच करायला लागली. तुम्ही लवकरात लवकर बरं, आताच्या आता 10 मिनिटातच आले पाहिजे तुम्ही. अहो काहीच परिणाम केला नाही तुम्ही. काहीच परिणाम झाला नाही. तुम्ही काय म्हणले, काहीच करणार नाही. ती लागली येड्यावणी करायला आणि विचारायला लागली सारखं फिरायला जायचं फिरायला जायचं. नाही म्हणलं की येड्यावणी करायला लागली. तुम्ही लवकरात लवकर या, मला काय माहित नाही. आले पाहिजे 10 मिनिटातच, नाही तर जीवच घेईन माझा. ती ये बरं लवकर. कुठे मेलता सकाळपासून तू? होतो ती कधी तुझी बहीण कसली येड्यावणी करायला लागली होती, मला धरायला लागली होती मला. मग बाबाला फोन लावायचा ना, त्या तुम्हाला नंबर दिला लावलाय बाबाला पण, बाबा लय वेळ झाला येईनात अजून, आतापर्यंत यायला पाहिजे होते. आले दबदुले बाबा. अलीकडे बसा 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 बसा, मी बोलवतो. बरं ऐका ना, आता आहे ना, आता सध्या ती नॉर्मल झालेली. बर हा ये ना अनु, ये ना. बस खाली बस खाली, बस ना. खाली बस.
बस खाली. बस. हे कोण येत? हे वय आपण काल नव्हतो का ह्यांच्याकडे गेलो? आपण रोहितचं लग्न जमण्यासाठी नव्हतो का गेलो? अनु चला यायला लागले अंगात. सोड सोड. शांत हो शांत हो बालका शांत हो. शांत हो बालका शांत हो. पोटाने काम नाही. जरा जास्तच पेशंट शांत हो बालका शांत हो. शांत हो बालका. बाबा बघा तुमचा गुन्हे असे होत मी उलटून किती होतं काढत आतापर्यंत. बघा बघा प्रयत्न करा बाबा तुम्हाला नक्की यश येईल. बाबा बघा ना. शांत हो शांत हो शांत हो शांत हो. थांबा 2 मिनिटं थांबा. मंत्र टाकतो मी. शांत हो शांत हो. बाबा घाबरू नका. मी घाबरत नाही. मी मंत्र टाका मंत्र टाका. मंत्र टाकायलाच मागं सगळं तुम्ही असं. मी घाबरत नाही असं. हे चालतं म्हणले शांत तुम्ही. हो हे कसं काय व्हायला लागलं तुम्ही. थोड्या वेळापुरतं चालतं शांत परत येडम आता करायला. आता सगळ्यात एक भारी म्हणतो सगळ्यात. चल उठा उठा. तिकडे पटांगणात या पटांगणात. बघू उदी बघू उदी बघू उदी बघू. हे धरा हे धरा हे धरा हे धरा. हळूच हळूच अनु काय होते तुला? उदी टाका उदी टाका बाबा. टाका 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 उदी टाका. या, खाली घेऊन या. खाली घेऊन या खाली घेऊन या. टाका उदी टाका. हा शांत व्हा शांत व्हा. शांत व्हा शांत व्हा. शांत 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 व्हा. आता एवढी टाकली आता शांत व्हा ना. काय काय आणलंय? अरे काय आहे? अरे हे काय आहे? काय हे? हे काय आहे? बाबा अरे काय आहे? बाबा चला पुढं काय हे काय बघा ना. हे काय नेमकं हे? बघा बघा बाबा बघा. बाबा उदी टाका बाबा उदी टाका. हे काढून द्या मला. बाबा बिबा काही नाही. अरे मला जाऊ दे ना. काय हे? अरे काय हे? अहो काय ते मंत्र टाका ना तुम्ही म्हणजे हे व्हायचं नाही. बाबा काहीतरी मंत्र टाका ना. बाबा कुठे चालले बाबा, तुम्ही? मंत्र बाबा टाका. बाबा अय अनु अय अनु अनु अय काय झालंय तुला? ए ते बघ ना सोडे. बाबाला बोल बरं बाबाला. बाबा गे म्हणले लग्वीला गेलो कसं येईनात अजून. काय झालंय तुला? मला मरणाचा बेवा वाटायला लागले पण हानी ना सोडायला म्हणून मी धरले हिला. बाबा अय रोहितार बघ ना बाबाला. वाटानी थांब बरं माझे कुठं घालून जातो. त्याला बाबाने काय तमाशा केलाय बाबा हे. बाबा बाबा ओ बाबा 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 मी काय बाबा बिबा नाही रे बाबा. अहो तुम्ही वाचवा संकटातून मी नाटकाला काम करणार आहे राव. हे बघा ना माझं हे मी काल ऐका ह्या ना माणसाने बाबा. मला उचलून आणलं राव. काल तुम्ही काय जादू केली ऐका ना. तिच्यावर? हो, हे आमच्या बसची बात नाही. हे नाही बाबा आमचं काही नाही. नाही अहो, आम्ही नाटकाचे हो. हे बघा हो, हे तू बघा. आमच्या बात नाही. माळे. की भूत आम्हाला निघणार नाही. आमच्या बात नाही. खरं आहे अहो, बाबा. आता भूत तिथं कुठे आहे? ते घरी राहिलं भूत. होय, अहो, पण नाही. काय आहे? बघा ना भूत हे. दिसते. ए, अहो, नाही घरी राहिले. नाही नाही आम्हाला दिसणार ना राव. हे काय आहे? बाबा चला चला चला.
अरे बापरे बाबा. अरे, 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 अरे. काय झालं? इथं इथं कुठे? समोर अहो, कुठं भूत आहे? भूत नाही इथं बाबा. बाबा भूत नाही इथं. बाबा तुम्ही घरी चला, माझं ऐका बाबा. ए, मी नाही ऐका ऐका. बाबा इथं समोर आली. चला 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 ए, चला मला चला सोड बाबा चल ना चला ना. मला घेऊन नाही. अहो कुठे भूत इथं? नाही इथं भूत. बाबा माग होती ती बाबा माग होती माग चला 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 अहो नाही इथं भूत. ऐका ना ऐका ना. ऐका ना ऐका ना. ऐका ना, दाखवतो. चला 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 बाबा बाबा पळा आपलं, पळा 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 पळा. आईला मला तर टेन्शनच आले बाबा. लय बेजारी केली हिने काल बाबाची. आता काय बाबा बळ म्हणलं तरी येत नाही आपल्याकडे. तिला आहे ना आता थायलंडला नेल्याशिवाय ऑप्शनच नाही. तिला घेऊनच जावं लागणार आहे. ठीक आहे, थायलंडला चाललो होतो आपण बरं का. व्यवस्थित बस. आपण आता कुठे येतो? आपण होय आपण आता आपण आलो होतो नगर मध्ये. नगर मध्ये? हो नगरला गेलती का तू? नगर कुठे आलं? नगर बीडच्या पुढं. लय लांब आहे का? लय लांब नाही का, इथं जवळच आहे. सारखं सारखं विचारती बा लय लांब आहे का लय लांब आहे. कठाळी काय तू थायलंडला जायला? नाही मला भूक लागली अहो. भूक लागली? थायलंडला गेल्यावर जेवण कर आता. विषय काय असतो माहिती का, थायलंडला जाताना रस्त्यानं जेवायचं नसतं, तसं जायचं असतं. कसं आहे का? तुला माहित नाही नियम थायलंडचा? कुठेच जायचं तिथं? हो मग तिथं गेल्यावर खायला देतात ते? हो खायला. आता मला मी कधी गेलो ग थायलंडला. थायलंडला आता तुला मी पहिल्यांदाच घेऊन चाललोय. मी माझ्या आयुष्यात केव्हा थायलंड बघितलं नाही, त्याच्यामुळं मला तर काय आयडिया नाहीये थायलंडची. तुलाच माहित असेल कदाचित असलं तर, मला तर काय माहित नाही. हो हो उतर. बघ आता आलोत आपण थायलंडला. आलो? हो ही पिशवी कुठू? पिशवीकडे ह्याला आपल्या हेलिकॉप्टरला. हा, उघड ना. छान आहे पण इथं काय समुद्र नाही, हॉटेल नाही, काही नाही. असं कसं थायलंड आहे हे? आता मला तर काय माहित, तू मला म्हणली म्हणून मी आलोय तुला घेऊन. मला तरी काय माहित. तुम्ही वाटण तरी बघून द्यायला पाहिजे होतं. माझ्या उगाच डोळ्याला पट्टी बांध. विषय काय माहिती का, थायलंडला येताना अशीच पट्टी बांधावी लागते. तुला चक्कर बिक्कर आली असती वाटाने. काय गाडी काय कमी स्पीडने आणली का मी, त्यामुळे वाटाने बघू नसतं काही. पण इथं मग समुद्र कसं काय नाही? हे लयच भकास दिसायला लागलंय मला. मला काय माहित नाही, मी पहिल्यांदाच आलोय थायलंडला, त्याच्यामुळे मला हे इथं काय आहे काय नाही याची काहीच आयडिया नाही. बरं जाऊ द्या. हं. एखादं हॉटेल वगैरे बघा. मला लय थकवा बी आलाय, मला भूक बी लय लागली आता. बरं चालते, बघतो मी हॉटेलला. हा हा चालतंय. यायला ही हॉटेलचं म्हणते, पण भूताला हॉटेलचं काय करायचंय? ही इतक्या लांब जाऊन काय हुशार करत असतील बरं नेमकं? भूतानी अंडे, मटण, तंबाखू असलेच मागत आहेत बाबा. मी आतापर्यंत जेवढे भूतांचे किस्से ऐकले ना, पण हे भूत जरा वेगळंच वाटतंय. काय विषय असेल गड्या? किती वेळ झालं तिकडे जाऊन विचार करते, काय विचार करतात काय माहिती. इकडं कुठं हॉटेल पण दिसना, काय दिसना. माझी मैत्रीण तर लय बोलली होती तिथं हॉटेल आहेत, भारी भारी असे हॉटेल. मग तिथं भारी भारी तसलं ते काय असते ते मोमो खायचं आणि ते. मला तिथं मरणाची भूक लागली. समुद्र पण नाही दिसायला लागला. चला जाऊनच बघू. कुठं तरी पाणी मुरते आणि कुठं मुरतंय ना ते बघू एकदा. ऊन बी लागायला लागलं इथं लय. कितीक वेळ लागतोय काय माहिती. काय झालं? नाही नाही, तो हॉटेल नाही ना. थायलंडला हॉटेलच नसतं. असतं म्हणजे मला माहिती असतं म्हणून. आज नसतं हॉटेल. थायलंडला कशाचं हॉटेल आले?
नाही अहो, असतं हॉटेल इथं, समुद्र असतं. आणि तुला मोठे कसं काय मोठे माहिती बा, हॉटेल तू कधी असते थायलंडला आली नाही, तुला कसं माझ्या काय माहिती? मैत्रिणीचा फोन आलता त्या दिवशीच ती मला म्हणत होती, म्हणजे तिथं लय मोठं समुद्र आहे, तिथं अशा लय मोठ्या मोठ्या बिल्डिंग येतं, ती मोमोज ते काय काय लय मोठं खाल्लंय तिने. मला बी तसलं खायचंय, मला बी त्या समुद्रात जायचंय. अजून काय काय म्हणली मैत्रीण? मग ती म्हणली तिथं लय मोठ्या मोठ्या बिल्डिंग येतं, हॉटेल लय भारी भारी आहेत म्हणली तिथं. मला बी तिथं जायचंय, तुम्ही असं हॉटेल आहे बघा. का? अगं हेच खरं खरं थायलंड आहे. नाही नाही, हे खोटं खोटं थायलंड आहे, हे खरं थायलंडच नाहीये. तुझ्या अंगात जे भूत आहे ना, आणि तू जे भूताचं नाटक करते ना, ते पण खोटं खोटंच आहे. काय झालं का? नाही कोणतं भूत नाही, खोटं कोणतं काय- भूत? काय जे कोणतं? 2 दिवस धिंगाणा करीत होतं सगळ्या गावामध्ये, ते भूत. नाही कोण ठिकाण करत, मी नव्हते केलं. तू नव्हती करीत, मग तुझं भूत काय? करीत होता ना. ते मांत्रिक आणि ते कशाला बोलवलं होते आपण, एवढा कशाला म्हणजे गोंधळ एवढा कशाला मांडला होता? ते काय झालं माहितीये का, हम्म, ते काय झालं ना, हम्म, ते भूताचं ना, हम्म, ते म्हणजे मी नव्हते करणार तसं, हम्म. पण मला असं वाटलं की तुम्ही मला कधी फिरायलाच घेऊन नाही जाणार, म्हणून मी ते भूताचं नाटक तू जर ही गोष्ट फिरायला जायची मला अगोदर जर सांगितली असती ना, मी ऐकलंच असतं ना. हा, भले मी तुला थायलंडला घेऊन गेलो नसतो, पण कुठेतरी फिरायला घेऊन गेलोच असतो. हे माझ्या सगळ्या प्रकार लक्षात आलाय. ते कोणत्या तुझ्या मैत्रिणीचं ऐकलं, ती बी गेलती का नव्हती का फक्त तुझ्याबरोबर गप्पा मारत होती, गेलते तिथे, आणि सांगितलं मला. तिचं तुझ्या डोक्यात थायलंडला जायचं भूत सवार झालं, आणि त्या भूतानं एवढा मोठा सगळा गोंधळ मांडला. मग तुम्ही मला कधी फिरायलाच नाही घेऊन जात. तू जरी मला म्हणली नसली हम्म. फिरायला घेऊन कुठं जायचं काय जायचं, तरी पण मी तुला चांगल्याच जागेवरती घेऊन फिरायला घेऊन आलोय. जरा तिकडे बघ, कुठं बघू? बघ जरा दूरदृष्टीने, दिसतंय काही? थायलंड आहे का ते? अजून तुझ्या डोक्यातलं भूतच जाईना थायलंडचं. थायलंड, चल तुला दाखवतो काही. मला वाटलं थायलंडच आहे. खरंच आहे. चल दाखवतो काय ते. चला. हो, पण तुम्ही मला इथंच का आणलं? इथंच. हा. आता हे ठिकाण तुला कसं वाटलं? शांत आहे. शांत वाटलं ना? काही माहिती का, आपण आपल्या जवळचे ठिकाणं, मग ते निसर्गरम्य असू दे, धार्मिक असू दे, आपण इकडे जात नाहीत. आपला कल कुठं असतो? परदेशात जायचं, लांब जायचं. पण आपण जवळच्या लोकेशनला, जवळच्या ठिकाणांना नजरअंदाज करतो, आहे का नाही? आता बरं, तू आनंदी आहे ना, आता हो. तुला आनंद झाला ना, हा. मग आनंद हा आपल्यातच असतो. पण आपण काय करतो? परदेशात जा, अजून कुठेतरी बाहेर जा, आणि तिकडे शोधण्याचा प्रयत्न करतो. हो, तेवढा आहे. आपल्या जवळच्या, आपल्या जवळच्या ठिकाणी पण खूप चांगले चांगले ठिकाणं आहेत. मग ते निसर्गरम्य असू दे किंवा धार्मिक असू दे, आपण तिथे अवश्य गेलं पाहिजे. बरं चल, तुला आता आतमध्ये दाखवतो गड कसा आहे काय.